भूषण कोरगावकर. मनू, आजी आलीये राहायला. आजी तुला उद्या पिझ्झा बनवून देणार आहे. फ्रायडेला शाळेला सुट्टी आणि सॅटर्डेला मी येणार परत. काय काय आणणार मी? सायरासाठी भरपूर गिफ्ट्स आणणार. समीरा आपल्या लेकीशी बोलत होती. लक्ष कुठे तुझं? झोपली ती केव्हाचीच. समीराच्या आईने तिला फटकारलं. अरे छा, चला बरं झालं असं म्हणून समीरा उठली आणि 4 वेळा भरून झालेली बॅग 5व्यांदा भरायला आपल्या रूममध्ये पळाली. अमनचा मेसेज आल्यापासून खरंच तिचं लक्ष उडालं होतं. अमन अहुजा. 4 महिन्यांपूर्वी जेव्हा तो दिल्ली ऑफिसमधून ट्रान्सफर होऊन आला तेव्हा सगळ्या ऑफिसची बोटं तोंडात गेली होती. डिट्टो आयुष्मान खुराना. No, Aman is younger. He's cuter and sexier. अनुजा शेट्टी लंच रूम मध्ये डोळे मिचकावत म्हणाली होती. आणि ते सगळ्यांनाच पटलं होतं. हो, आणि आपली शेट्टी मॅडम त्याला पटवणार. पंजाबी लस्सी और मंगलोरियन गस्सी. समीरा म्हणाली, दॅट्स अ बॅड कॉम्बिनेशन सॅम्स. अँड नो, आय एम नॉट इंटरेस्टेड. मला मॅच्युअर्ड मर्द आवडतात. सॉल्ट अँड पेपर, यू नो दॅट. अनुजाने नाक उडवलं आणि सगळ्या हसल्या. अनुजा आणि अमन दोघंही तरुण, देखणे आणि अविवाहित. त्यामुळे लवकरच त्यांचं काहीतरी लफडं सुरू होणार अशी सगळ्यांनी अटकळ बांधली होती. त्यामुळेच अमन जेव्हा अनुजा, साबेरा अशा एलिजिबल मुलींना सोडून आपल्याला जास्त भाव देतोय हे समीराला जाणवलं तेव्हा तिला आनंदापेक्षा जास्त आश्चर्यच वाटलं होतं. मनात हजारो शंकाही आल्या. याचा नक्की उद्देश काय आहे? याला आपण अशा इझिली अवेलेबल वाटतोय की काय? की कोणाशी तरी पैज वगैरे लावली आहे याने? तशी त्यांच्या ऑफिसमध्ये लफड्यांची काही कमी नव्हती. समीराला काही अशी लफडी करण्यात रस नव्हता आणि त्या लायकीचं कोणी आहे असंही तिला वाटत नव्हतं. ऑफिसमध्ये कामावर फोकस, घरी संसार, मुलगी, नवरा आणि मग फावला वेळ मिळालाच तर वाचन किंवा सिनेमा. अगं समू, दूध उतू गेलं ना ग? आईचा आवाज आला आणि समीरा लगेच स्वयंपाकघरात धावली. सगळं आवरून आटोपून ती जेव्हा बेडवर पडली तेव्हा तिने परत आपला फोन पाहिला. अमनचे 3 मेसेजेस होते. हाय समीरा, ऑल प्रिपेअर्ड फॉर टुमॉरो? एव्हरीथिंग पॅक्ड? I don't know if I've mentioned this to you earlier, but I have lived in Goa for 2 years. And I know this lovely place on a secluded beach where I used to go all alone and spend my evenings. It's just 20 minutes away from a hotel. I want to go there tomorrow post our training session and I want to show this place to you. Hope you are free to join me. तिला त्याचे मेसेजेस वाचायला फार आवडायचं. प्रत्येक शब्द संपूर्ण लिहून अगदी पंक्च्युएशन्स, उद्गार चिन्ह सगळं कसं परफेक्ट असायचं. उगाच शब्दांचे शॉर्ट फॉर्म्स आणि शॉर्टकट्स नाहीत. प्रत्येक मेसेज किती आपुलकीने आणि काळजीपूर्वक लिहिलाय हे कळून यायचं. तिने रिप्लाय न केल्याने त्याने अजून 2 मेसेजेस पाठवले होते. आय लव्ह दॅट प्लेस अँड आय एम शुअर यू विल लव्ह इट टू. इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी. आय एम सो एक्साइटेड अँड हॅपी. प्लीज कम. तो सरळ सरळ आपल्याला डेटवर बोलावतोय. तिने एकदा शेजारी डाराडूर झोपलेल्या नवऱ्याकडे, सतीशकडे पाहिलं. एकदा घड्याळात पाहिलं. 12 वाजत आले होते. एवढ्या उशिरा मेसेज करणं बरं दिसेल का असा विचार करताना तिने पाहिलं की अमन ऑनलाईन होता. सॉरी, I was busy with domestic course. Yes, would be nice to see your favorite place. I'll see you tomorrow, Aman. I always look forward to these training programs, you know. They give us a lot of new insights and allow us to brush up our old learnings, you know. Good night. Sample complete. Ready to continue?